जंगलाचे देणे. मारुती चितमपल्ली हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निवृत्त उपसंचालक. अरण्य वाचन, अरण्यविद्या, अरण्य आणि अरण्यानुभव यावर प्रकाश टाकून निसर्गविषयक ललित लेखन केले. वन्यजीव आणि आदिवासींच्या जीवनावर लेखन करणारे आघाडीचे लेखक. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे सन्मान त्यांना लाभले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, भैरूरत्न दमानी साहित्य पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. त्यांचे काही प्रसिद्ध साहित्य आहेत. पक्षीकोश, ज्यात त्यांनी महाराष्ट्रातील 550 पक्ष्यांची ओळख करून दिली आहे. नंतर निळावंती, नंतर जंगलाचे देणे आणि चकवा चांदणं इत्यादी असे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. जंगल निसर्गाची अनुपम देणगी आहे. ह्या पाठात जंगलातून फिरताना लेखकास आलेले अनुभव टिपलेले आहेत. लेखकाचे जंगलाविषयी ओढच येथे व्यक्त होते. सागर सीमेवरील पक्ष्यांच्या अभ्यासाकरिता मी एकदा दिवे आगर नजीकच्या कोळेगावला पहाटेच्या अंधारातच पोहोचलो. बरोबर भातखंडे शास्त्री होते. ते तिथल्या हनुमान मंदिरात थांबले. कोळीवाड्यातील धर्मा जानू पाटील यांची ओळख करून दिली. कोळीवाडा उंचावर होता. खाली खोल खाडी. एका चिंचोळ्या उतरत्या पाऊल वाटेनं आम्ही खाडीकाठी आलो. बरोबर धर्मा होता. तिथं होडी तयार होतीच. होडीत बसून खाडीतून समुद्राचा प्रवास करायचा होता. मी होडीत बसलो. मानेनाच संमती दर्शविताच होडी चालू लागली. खाडीवर पहाटेचे आगमन होत होते, परंतु जंगलात मात्र अजून रात्र रेंगाळत असावी. हळूहळू तांबडं फुटलं. किती सुंदर सकाळ होती. अनेक रंगांच्या काचेच्या कंगोऱ्याप्रमाणे खाडीचे पृष्ठभाग दिसत होते. खाडीच्या किनाऱ्यांना आमची होळी झरझर जात होती. जंगल नेहमीच सुंदर असतात, परंतु खाडीकाठच्या जंगलाला एक आगळं वेगळं गुढ सौंदर्य प्राप्त झालेलं होतं. बाजूला हिरव्या डोंगराच्या रांगा, दोन डोंगरातून वाहत समुद्राला मिळालेली हरिवत नदी, समुद्राच्या पोटात गेलेले दोंडे, त्यामुळे निर्माण झालेली खाडी अन खाडीकाठच्या घनदाट जंगल, त्या पलीकडे अफाट समुद्र आणि त्यावर निळा आभाळ. समुद्रकाठच्या अशा बनाला मॅनग्रोव्ह म्हणजेच खाजणीचे जंगल म्हणतात. त्यात कांदळ, तीवर व भाजळीचे झाडं होती. भरती ओहटीचे पाणी ह्या जंगलात येत असल्यानं त्यांना भरती ओहटीचीच म्हणजेच टायडल फॉरेस्ट असंही संबोधलं जातं. पाणी व जंगलाचं हे साहचर्य इतकं सुंदर असतं की ते क्वचित कुठे पाहावायला मिळतं. झाडांच्या मुळांची टाकटोक पाण्यावर आलेल्या एखाद्या तीक्ष्ण खिळांसारखी दिसते. बी झाडावरच उगवते आणि खाली पडताच वाढू लागते. एकदम चुट चुट असा आवाज येऊ लागला. मी धर्माला विचारलं, कशाचा हा आवाज? कालवं मिटताना असा आवाज होतो. मला पुढं झाडावर 5-6 फूट उंचीवर सरड्यासारखा हिरव्या रंगाचा प्राणी दिसला. मी बारकाईनं पाहिलं. तो सरडा नव्हता. मी धर्माकडे प्रश्नार्थक पाहिलं. तो म्हणाला, तेलमुंठे आहे. म्हणजे काय? मी त्याला विचारले. हा झाडावर चढणारा डेमका म्हणजे मासा आहे. झाडावर चढणारा देखील मासा असतात ह्याचा आश्चर्य वाटले. धूर झाडाच्या वेड्या वाकड्या मुळ्यांवर पांढरी शीट दिसली. मी धर्माला विचारले, ती पक्ष्याची शीट दिसते ना? नाही साहेब, तिथं उदाचं धबाड आहे. उदाचं धबाड म्हणजे काय? तिथं ऊन मांजराचं म्हणजेच ऑटराचं घरटं आहे. ऊन मांजरी आपले पिलं देण्याकरिता पाण्यालगत जमिनीच्या दिशेने लांबवर भीड करते आणि त्यात 2-3 पिलांना जन्म देते. अशा पिलांना धबाड म्हणतात. माझं लक्ष धबाड या शब्दाकडे वेधलं. एरवी धबाड याचा अर्थ धन असा होतो. ऋग्वेदात देखील पक्ष्यांच्या घरट्यातील पिलांना धनाची उपमा दिली आहे असे भातखंडे शास्त्रींनी नंतर सांगितलं. होडीतून जाताना पाण्याच्या कडेला जमिनीवर ठिकठिकाणी उंच वारुळं दिसू लागली. वाळवी कधी पाण्याच्या कडेला ओल्या जमिनीत राहत नाही, म्हणून ती वारुळं पाहून मला आश्चर्य वाटलं. धर्मा, ही कसली वारुळं? ही वारुळं नाहीत साहेब, ती समुद्र विंचवाची घरं आहेत. समुद्र विंचवाची घरं मी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. त्याविषयी कधी कोणाकडून ऐकलं देखील नव्हतं. धर्माने बांबूच्या सहाय्याने होडी हळूच कडेला थांबविली. त्या मातीच्या उंच वट्याकडं पाहून तो सांगू लागला, ही वारुळासारखी दिसणारी घरं समुद्र विंचवाने बांधली आहे. त्यात नर व मादी राहते. केवढे असतात? कशी दिसतात? खेकड्यासारखे दिसणारे हे विंचू वीजभर लांबाचे असतात. रंग साधारण सफेदसा असतो. कधी घरटं बांधताना पाहिलेस? हो, ते मातीच्या ओल्या गोळ्यांनी घरं बांधतात. जमिनीवर 1-2 हात उंच असलेले हे घरटं खाली 9 ते 10 हात खोली असतं. त्यात विंचवाचे कुटुंब राहतं. मादी घरट्यात अंडी घालते, तिथंच पिलं होतात. इतक्या खोलीवर तर पाणी असेल? हो, ते पाण्यातच तरंगतातही. घराजवळ सावजाची वाट पाहत बसलेले समुद्र विंचू मी अनेकदा पाहिलंय. माणसाच्या पायांचा आवाज ऐकला की तो लगेच आत जातो, मग मात्र बराच वेळ दिसत नाही. समुद्र विंचवाला किंग क्रॅब म्हणतात. ह्या प्राण्याविषयी अद्यापर्यंत शास्त्रीय दृष्ट अभ्यास झाला नाही. समुद्र विंचू खेकड्यासारखा दिसत असला तरी त्याचा संबंध कोळीगन स्पायडरशी येतो. इतक्यात डोक्यावरून समुद्र पक्षींची घोळी उडत गेली. समोर एखादं जिवंत रत्न बुडावं असं वाटलं. मी विचारलं, धर्मा, कुठला प्राणी दिसतोय? तो म्हणाला, बुडाला तर मासा, उडाला तर पक्षी. त्याच्या खोड्यातील उत्तरावर विचार करतो तोच. मोतीच्या रंगावर काळे टिपकं असलेलं खंड्या पक्षी चोचीत मासा धरून वर आला. दिवसभर आम्ही खाडीतून जंगलातून पक्षी पाहत जलविहार करीत होतो. धर्मानं होडीतच भात शिजवले. त्याने भात मासे खाल्ले. मी दुधाचे
कॅम्ब्रोबरोबर भात खाल्ला. सूर्यास्ताबरोबर तिथला वातावरण विलक्षण गुढथा डोकावू लागला. पाण्यावरचं ते विलक्षण शांतता, अद्भुत वृक्षांचे तो मेळावा, तिथं नांदणारे रहस्यमयी जीव, पाण्याचा रंग एखाद्या गुलजार पारव्यांच्या पंखासारखे बेहुरंगी वाटत होता. मी देहवान हरपून अवलोकन करीत होतो, पुन्हा पुन्हा पाहत होतो. मला माहीत होतं की आता हे अलौकिक सौंदर्य पुन्हा कधी दिसणार नाही. शाश्वताला स्पर्श करणारा जंगलाची आठवण फक्त हृदयात साठून राहतील. जंगलाच्या कडेला मोहरान इतका मोहून टाकणारं सुंदर दृश्य नाही. वाढत्या वयाबरोबर ही झाडं अधिक मनोहर दिसतात. डेरेदार आकार, बरगच्च पानोळा, सदा सावळीची बहार, किती पाखरांना, किती रानटी जनावरांना ते आसरा देतात, अन्न देतात. मोहा फुलला की त्यांचा आघळाच रूप अनुभवाला येतं. प्रचंड बुंधा असलेल्या मोहांच्या झाडाला पोखरी असतात. रिमझिम पावसात अळई व वणकी ही रानबदके पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. मोहरानातून तळ्याकडे उडत येणाऱ्या रानबदकाचं दृश्य मोठं गुडरम्य वाटतं. प्रत्येक ऋतूत कितीतरी पहाटे वेळेला मी ह्या मोहरानात वन्य प्राण्यांना निरीक्षण करीत फिरलो. माझं वनविभागात जाणं केवळ अपघात नव्हे, ते माझं भाग्य आहे. वनाच्या सावळीत मी वाढलोय. ग्रंथ आढळून येणार नाही असं ज्ञान मी जंगलातून प्राप्त केलंय. गुरुजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी पढविलं. चांगलं तेवढं घेतलं. पान घालतात, फुलं कोमेजतात, पण ती पुन्हा विकसित होतात. मिथव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून शिकावं. आभाळाच्या, पर्वताच्या, हिरव्या मैदानाच्या, चमकणाऱ्या पाण्याच्या केवळ दर्शनानं कितीतरी स्मृती माझ्यात जागृत होतात. तुम्हाला वाटताना आपली मुलं विचारी बनवीत, त्यांना भावनातील पावित्र्य जाणवं, तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या. तिथल्या हिरवळीवर त्यांना मुक्तपणे भटकू द्या. पर्वतावरील वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर त्यांच्यातील पवित्र भावना जागृत होतील. जंगलाचं देणं. धन्यवाद.